PCI स्टाइपेंड दो, PCI, UGC, आमचा विद्यार्थ्यांचा जीपॅटचा स्टायपेंड आहे ना चा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा। विद्यार्थ्यांचे खूप आर्थिक आणि मानसिक त्रास होत आहे। विद्यार्थ्यांनी जीपॅट स्टायपेंड भेटेल म्हणून एम.फार्मला ॲडमिशन घेतलेलं आहे आणि मागच्या 6 महिन्यापासून विद्यार्थ्यांना स्टायपेंड भेटत नाही। UGC आणि PCI दोघंही विद्यार्थ्यांना फक्त उडवाउडवीचे उत्तर देत आहेत। PCI काय विषय काय फार्मसी आधी AICTEच्या अंडर होती आणि AICTE स्टायपेंड देत होतं मुलांना। जीपॅट क्वालिफाईड जे विद्यार्थी आहेत B.Pharmचे त्यांना 12,400 प्रति महिना स्टायपेंड भेटत होता 2 वर्षासाठी। पण आता AICTEच्या अंडर फार्मसी राहिली नाही आणि PCIने एक सर्क्युलर काढून एक जस्ट फॉर्मली इन्फॉर्मेशन दिली होती की आता इथून पुढं UGC स्टायपेंड देणार आहे। पण कुठंही काहीच नाही आहे। PCI आणि UGC मध्ये काही कोऑर्डिनेशन नाही आहे। PCIची आम्हाला अशी मागणी आहे PCIला की एक प्रॉपर सर्क्युलर PCIने रिलीज करावं, त्याच्यामध्ये प्रॉपर गाईडलाईन्स द्यावा UGCला आणि नॉन UGC अप्रूव्ड कॉलेज जे आहेत त्यांना पण गाईडलाईन्स भेटल्या पाहिजे आणि लवकरात लवकर स्टायपेंडचा मार्ग मोकळा करावा। कारण विद्यार्थ्यांनी स्टायपेंडच्या भरोशावरती एम.फार्मला ॲडमिशन घेतलेलं आहे। त्यांचा महिन्याचा खर्च निघत नाही, त्यांचा शैक्षणिक खर्च निघत नाही आहे आणि स्टायपेंड हा त्यांचा अधिकार आहे आणि तो त्यांना मिळालाच पाहिजे। धन्यवाद। किती विद्यार्थी एकूण 8 ते 10 हजार विद्यार्थी दरवर्षी क्वालिफाय होतात जीपॅट आणि हा प्रश्न कमीत कमी 8 ते 10 हजार विद्यार्थ्यांचा आहे आणि हा प्रश्न ऑल ओव्हर इंडियाचा आहे। ठीक आहे, त्यामुळं PCIला माझी अशी विनंती आहे की लवकरात लवकर या जीपॅटच्या प्रश्नावर तोडगा काढावा। धन्यवाद। आपलं नाव सचिन जाधव आणि दत्ता खराटे आणि समस्त B.Pharmacy स्टुडंट्स आणि मी कोमल जयस्वाल YB चव्हाण कॉलेजमधून बोलते आहे। माझ्या एम.फार्मची फीस 1,75,000 आहे। मी जीपॅट परीक्षा पास केलेली आहे, त्याची आम्हाला 3 लाख स्कॉलरशिप येणार होती 12,500 पर मंथला, पण ती अजूनही आलेली नाही आहे। इथं आमची इतके हाल होत आहे। स्टुडंट वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहे, धुळे, नाशिक, सगळ्यांची आमची खूप त्रास होतोय आम्हाला। त्यामुळं तुम्ही लवकरात लवकर स्कॉलरशिप द्यावी पाहिजे। आम्ही 4 वर्ष जीपॅट साठी प्रयत्न केलेला आहे। जीपॅट क्वालिफाय झालो कशासाठी की आम्हाला स्टायपेंड मिळा। आम्ही शेतकऱ्याचे विद्यार्थी आहे, एवढा आम्हाला पैसे नाही आहेत की प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन करा। आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन केलेली आहे आणि आमची फी आणि आम्हाला एम.फार्ममध्ये रिसर्च प्रोजेक्ट करायचे आहे, त्याच्यासाठी आम्ही स्टायपेंडवरती अवलंबून आहे की स्टायपेंड मिळावं, त्यामधून आम्ही प्रोजेक्ट करावं। आता आम्हाला स्टायपेंडच मिळणार नाही आहे तर आम्ही ते प्रोजेक्ट कोणाच्या भरोशावर करा। आमची एवढी परिस्थिती नाही आहे की आम्ही ते रिसर्च करावं, पेपर करावं म्हणून, आणि आमचा महिन्याचा खर्च पण निघत नाही आहे। घरी आम्हाला पैसे मागायला लाज वाटत आहे की आम्ही त्याच्या भरोशावरती इथं ॲडमिशन केलेली आहे की स्टायपेंड मिळणार म्हणून। ठीक आहे। मी फार्मासिस्ट दत्ता मारुती कराटे, प्रदेशाध्यक्ष अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशन महाराष्ट्र राज्य। आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय सचिन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जीपॅटचं जे 12,500 स्टायपेंड प्रति महिना भेटते ते मागच्या 6 महिन्यापासून बंद आहे। त्याच्यामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक येथे आम्ही निदर्शने व आंदोलन करत आहोत। तरी आमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया व युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या दोघांनाही नम्र विनंती आहे की जे रखडलेले टायपन आहे ते टायपन लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावं। याच्यामागचं कारण म्हणजे विद्यार्थी चिकाटीने B.Pharm परीक्षा B.Pharm देतात, त्याच्यानंतर जीपॅट क्वालिफाय होतात। त्या जीपॅटच्या टायपनच्या आशावर विद्यार्थी एम.फार्मला ॲडमिशन घेतात आणि जर एवढ्या गोष्टी करूनही त्यांना जर टायपन भेटत नसेल तर विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती खालावत आहे। त्यामुळे विद्यार्थी डिप्रेशनमध्ये जातात, वेगवेगळ्या गोष्टी घडतात। मला वाटतं हे PCI आणि UGCला असं बघायचं आहे का की विद्यार्थ्यांनी आत्महत्या कराव्या किंवा विद्यार्थ्यांनी वेगळं पाऊल उचलावं। तर त्या अगोदर आमची विनंती आहे, विद्यार्थ्यांना जर आपण एकंदरीत विचार केला तर 1 लाखाच्या वरती एम.फार्मची फीस आहे।
जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना 2 टाईमच्या जेवणाची त्यांच्या सोय होत नाही आणि त्यांनी फीस कुठून भरायची, हा सर्वात मोठा प्रश्न आज विद्यार्थ्यांपुढे पडलेला आहे. तरी माझी सर्व विद्यार्थ्यांकडून विनंती आहे, PCI आणि UGCने कोऑर्डिनेशन करून हे जे टायपनचा मार्ग त्यांनी मार्गी लावावा एवढी विनंती करतो. धन्यवाद.